नमस्कार मंडळी. मंडळी, क्षेत्र कोणतंही असो, राजकारण असो, क्रिकेट असो किंवा प्रायव्हेट जॉब करणारा असो किंवा गव्हर्नमेंट जॉब करणारा सरकारी माणूस असो, एक ठराविक वय झाल्यानंतर प्रत्येक जण त्यातून निवृत्त होत असतो आणि त्याला राजकारण देखील अपवाद नाहीत. असंच एक विधान केले ते म्हणजे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी. काल पंकजा मुंडे परळीमध्ये एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या. यावेळी भाषण करताना त्यांनी एक विधान केलं आणि ते विधान केल्यानंतर सध्या राज्याच्या राजकारणामध्ये काही नवीनच चर्चा आता होत आहेत. आणि ते असं विधान होतं की त्या भाषणाच्या वेळेस म्हणाला की मला असं वाटतं की आता आपण रिटायर्ड व्हावं, परंतु लोकांचा जनतेचा उत्साह बघून असं वाटतं की पुन्हा नव्याने उभारी मिळेल. त्यामुळे त्यांनी आपल्या वक्तव्यावरती यू टर्न घेतलेला आहे असं देखील म्हणता येईल. मात्र या ज्या काही चर्चा सध्या रंगत होत्या त्या म्हणजे पंकजा मुंडे आता निवृत्त होतील का, तर त्याला त्यांनी एक प्रकारे उत्तर दिलेलं आहे की सध्या विचार तर नाहीये, परंतु कारण लोकांचा उत्साह चांगला आहे त्यामुळे पुन्हा नव्याने उभारी भेटू शकते. त्यामुळे ज्या काही चर्चा रंगत होत्या की पंकजा मुंडे रिटायर होतील का, त्या मात्र तसं अजिबात नाहीये असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. मात्र तेथील जनतेचा उत्साह बघून त्यांनी पुढे असं पण म्हटलं की ही जी लाल दिव्याची गाडी आहे ही अजिबात माझ्यासाठी नाही, तर ही जनतेचा विकास करण्यासाठी गाडी आहे असं पण त्यांनी स्पष्ट केलं. पुढे त्यांनी वेगळ्या मुद्द्यांवर देखील भाष्य केलं. त्यात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील चांगलंच कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या दृष्टीने कसं काम करतायत याचा एक त्यांनी किस्सा सांगितला. कारण पंकजा मुंडे आता 3 दिवस दिल्ली दौऱ्यावरती होत्या. यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेहून तेथे आले व तेथे भाजपच्या कोर कमिटीची देखील मोठी बैठक होती आणि या बैठकीला स्वतः पंतप्रधान मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी फक्त 8.5 तासापैकी जवळजवळ 1 ते 2 तास फक्त विश्रांती घेतली. बाकी पूर्ण वेळ त्यांनी आपल्या कामासाठी दिला असं देखील पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणामधून सांगितलं. त्यानंतर बाकीचे पण जे काही महत्वाचे मुद्दे होते त्यावर देखील त्यांनी पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. त्यामुळे जनतेचा उत्साह बघून आपण लगेच राजकारणात रिटायर तर होणार नाहीत हे देखील त्यांचं स्पष्ट मत झालं. अशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा. धन्यवाद.